कामसूत्र हा शब्द जरी उच्चारला आजच्या काळात तरी लगेचच आपल्या डोळ्यांसमोर एक वेगळीच इमेज उभी राहते। पण तुम्हाला माहिती आहे का की कामसूत्राची इमेज जाणून बुजून खराब करण्यात आली होती आणि ती केली होती एका इंग्रज व्यक्तीने। कोण होता तो इंग्रज आणि त्याने ऋषी परंपरेतून आलेल्या या कामसूत्र ग्रंथाबद्दल असे काय गैरसमज पसरवले की त्यामुळे इतक्या संतुलित ग्रंथाकडे पाहण्याचा सगळ्यांचाच अश्लील दृष्टिकोन झाला। मुळात कामसूत्र म्हणजे नक्की काय हेच सांगणार आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। आपला भारत हा फक्त भौगोलिकदृष्ट्या मोठा देश नाहीये, तर ज्ञान, संस्कृती आणि साहित्याच्या बाबतीतही प्रचंड समृद्ध आहे। हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी असे ग्रंथ लिहून ठेवलेत ज्यांचा प्रभाव आजही जगभर दिसतो। याच परंपरेतून एक असा ग्रंथ जन्माला आला ज्याबद्दल आजही लोक भुवया उंचावून बोलतात, पण पूर्णपणे तो ग्रंथ समजून घेतच नाहीत। तो ग्रंथ म्हणजे कामसूत्र। पण कामसूत्र म्हणजे नेमकं काय आणि ते अश्लील पुस्तक म्हणून का ओळखलं जातं, हा प्रश्न आपण थोडा खोलात जाऊन समजून घेतला तर पूर्ण चित्र अगदी वेगळं दिसतं। कारण आज आपण कामसूत्राबद्दल जे काय ऐकतो, पाहतो किंवा समजतो त्यातलं बरंच काही अपूर्ण आहे, तर काही गोष्टी पूर्णतः चुकीच्या आहेत। कामसूत्र हा ग्रंथ साधारण 2000 वर्षांपूर्वी वत्सायन ऋषींनी लिहिला होता। पण सुरुवातीलाच एक मोठा गैरसमज दूर करणं गरजेचं आहे की हा ग्रंथ फक्त लैंगिक संबंधांबद्दल आहे। ही समजूत पूर्णपणे चुकीची आहे। कामसूत्र हा ग्रंथ 7 भागांमध्ये विभागलेला आहे आणि त्यातला फक्त एक भाग ह्यूमन इंटरकोर्सशी संबंधित आहे। बाकीच्या 6 भागांमध्ये मानवी आयुष्याच्या वेगवेगळ्या पैलूंवर सखोल चर्चा केली आहे। उदाहरणार्थ, प्रेम म्हणजे नेमकं काय, आकर्षण कसं निर्माण होतं, नातेसंबंध कसे तयार होतात आणि कसे टिकवले जातात, विवाह संस्था कशी काम करते, पती पत्नीच्या जबाबदाऱ्या काय असतात, स्त्री पुरुषांमध्ये संवाद कसा असावा, समाजात कसं वागावं, शिष्टाचार काय असावेत, अशा सगळ्या गोष्टींवर अत्यंत बारकाईने मार्गदर्शन केले। म्हणजेच कामसूत्र हा फक्त शरीर संबंधांचा ग्रंथ नसून ते एक व्यापक जीवशास्त्र आहे जे मानवी नातेसंबंध, भावना आणि सामाजिक घटना समजावून सांगतं। त्या काळाच्या संदर्भात पाहिलं तर हा ग्रंथ आणखी महत्त्वाचा वाटतो, कारण 2000 वर्षांपूर्वीच इतक्या प्रगल्भतेने नातेसंबंधांबद्दल बोलणं ही खूपच मोठी गोष्ट होती। कामसूत्रात स्त्रीला फक्त एक गौण भूमिका दिलेली नाहीये, तर तिला स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून मान्यता दिली आहे। तिच्या इच्छा, तिचं मत, तिचा आनंद या सगळ्यांचा आदर केला गेला आहे। परस्पर संमती, इमोशनल कनेक्शन आणि संवाद यांना खूप महत्त्व दिलं गेलं आहे। आज आपण ज्या गोष्टींना आधुनिक विचार म्हणतो त्या गोष्टी या ग्रंथात हजारो वर्षांपूर्वी मांडल्या गेल्या आहेत। त्यामुळे हा ग्रंथ त्या काळातला भारतीय समाज किती प्रगत आणि संतुलित होता या गोष्टीचं सुद्धा एक प्रतीक आहे। पण मग जर कामसूत्र इतका व्यापक, संतुलित आणि तात्विक ग्रंथ होता तर पुढच्या काळात तो अश्लील म्हणून का ओळखला जाऊ लागला? तर याचं उत्तर इतिहासात दडलंय, त्यातही विशेषतः 18व्या आणि 19व्या शतकातल्या वेस्टर्न सोसायटीमध्ये। जेव्हा हा ग्रंथ पहिल्यांदा युरोपमध्ये पोहोचला तेव्हा तिथली सामाजिक परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती। रिचर्ड फ्रान्सिस बर्टन यांनी 1883 साली कामसूत्राचा इंग्रजी अनुवाद केला। पण त्या काळात ब्रिटनमध्ये लैंगिकतेविषयी बोलणं सुद्धा निषिद्ध मानलं जायचं। समाजात कठोर नैतिक नियम होते आणि अशा विषयांवर सार्वजनिक चर्चा जवळपास बंदच होती। याच काळात ऑब्स्सीन पब्लिकेशन्स ॲक्ट 1857 लागू होता। या कायद्यामुळे अश्लील मानल्या जाणाऱ्या कोणत्याही साहित्यावर बंदी घालता येत होती आणि संबंधित व्यक्तींना शिक्षा होऊ शकत होती। त्यामुळे कामसूत्रासारखा ग्रंथ थेट आणि प्रामाणिकपणे पब्लिश करणं खूपच धोकादायक होतं। म्हणूनच बर्टन यांनी एक युक्ती वापरली। त्यांनी हिंदू कामशास्त्र सोसायटी नावाची एक काल्पनिक संस्था तयार केली आणि तिच्या नावाखाली हा अनुवाद प्रकाशित केला, जेणेकरून त्यांची ओळख त्यांना लपवता येईल। पण इथेच सर्वात मोठा बदल झाला। अनुवाद करताना मूळ ग्रंथातलं बॅलन्स तसंच राखलं गेलं नाही। बर्टन यांनी काही गोष्टींमध्ये बदल केले, काही भागांना वेगळं स्वरूप दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी लैंगिक भागांना जास्त ठळकपणे पुढे आणलं। जे भाग नातेसंबंध, सामाजिक नियम आणि जीवनशैली यांवर आधारित होते ते तुलनेने मागे पडले। यामुळे पाश्चात्य वाचकांच्या नजरेत कामसूत्राची ओळख एक वेगळा, गूढ आणि फॉरबिडन टॉपिक अशी तयार झाली। आता निषिद्ध गोष्टींबद्दल माणसाला नेहमीच आकर्षण असतं, त्यामुळे कामसूत्राला एक प्रकारचं गुप्त आणि अश्लील पुस्तक म्हणून प्रसिद्धी मिळाली। लोकांनी ते उघडपणे वाचण्याऐवजी लपून छपून वाचायला सुरुवात केली। हळूहळू या ग्रंथाची इमेज अश्लील अशीच तयार झाली आणि हीच इमेज जगभर पसरली। कालांतराने लोकांच्या मनात कामसूत्र म्हणजे फक्त सेक्स पोझिशन्स असा मर्यादित अर्थच निर्माण झाला। पण ही इमेज ओरिजिनल कामसूत्राची नाही आहे, तर ती त्या चुकीच्या अनुवादाची, सामाजिक बंधनांची आणि निवडक मांडणीची देण आहे। खरं कामसूत्र खूप व्यापक आहे। तो मानवी नातेसंबंधांचा, भावनांचा, आकर्षणाचा, विश्वासाचा आणि सामाजिक समतोलाचा अभ्यास करणारा ग्रंथ आहे। तो आपल्याला शिकवतो की नातं टिकवण्यासाठी फक्त शारीरिक आकर्षण पुरेसं नसतं, तर त्यामागे भावनिक समज, संवाद, आदर आणि विश्वास असणं तितकंच महत्त्वाचं असतं। आजच्या काळात आपण रिलेशनशिप्सबद्दल जे बोलतो, जसं की संमती, संवाद, इमोशनल कनेक्शन, या सगळ्या गोष्टी कामसूत्रात खूप आधीपासूनच मांडल्या गेल्या आहेत। म्हणजेच हा ग्रंथ फक्त इतिहासापुरता मर्यादित नाही आहे, तर आजच्या काळात सुद्धा तितकाच रिलेटेबल आहे। पण दुर्दैवाने त्याची खरी ओळख आज झाकोळली गेली आहे।
म्हणूनच आज गरज आहे ती कामसूत्राकडे नव्या नजरेने पाहण्याची. फक्त एक अश्लील पुस्तक म्हणून नाही, तर एक असा ग्रंथ म्हणून जो मानवी आयुष्य, नातेसंबंध आणि समाज याबद्दल सखोल आणि संतुलित विचार मांडतो. आपण जे इतकी वर्ष ऐकत आलो आहोत त्या पलीकडे जाऊन जर आपण या ग्रंथाकडे पाहिलं तर कदाचित आपल्याला एक वेगळीच आणि जास्त समृद्ध दृष्टी मिळेल. काय वाटतं तुम्हाला या विषयावर? कमेंट्समध्ये नक्की तुमचे विचार व्यक्त करा आणि सबस्क्राईब करा लगाव बत्ती.